प्रक्रिया जी आहे ती चालू आहे सर्वच पक्षांची, भारतीय जनता पार्टी सकट सगळ्यांची ती प्रक्रिया चालू आहे. भारतीय जनता पार्टी पूर्ण झाली का मतदारसंघामध्ये? आमची प्रक्रिया जी आहे ती निरंतर चालू असते आणि प्रत्येक गावामध्ये बूथ कमिटी आणि इतर झालेले आहे. काय म्हणते भारतीय जनता पार्टी मधला आश्वासक चेहरा तुम्हाला कुठला वाटतोय आणि विरोधी चेहरा म्हणून तुम्ही कुणाला पाहताय? ही आजची जी पत्रकार परिषद आपली आहे ना ती त्या अनुषंगाने खरंच नाहीये. हा, मग मला आपल्याला आवर्जून एक्सप्लेन करायचंय की जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आम्हाला काय पोचवायचंय आजच्या प्रेसमधनं, की महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्रित आलेले आहेत. 14 तारखेला जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत. प्रमुख कार्यकर्ते सगळे एकत्रित यावे ही अपेक्षा आहे. आणि फक्त जिल्हा स्तरावरती मेळावा घेऊन आम्ही थांबणार नाहीये, तर समन्वय समिती आम्ही गठीत केलेली आहे. दर आठवड्याला ती वेळ देईल कुठे काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण जिल्हा स्तरावरचा मेळावा झाला की तालुका स्तरापर्यंत जाणार आहोत आणि बूथपर्यंत समन्वय व्हावा. अजून निवडणुकीला तसा वेळ आहे. अजून 14 तारखेचा जो मेळावा आहे त्याच्यासाठी पक्षाचा वरिष्ठ नेता कोणी येणार आहे का आणि दुसऱ्या त्याच्या की काही पक्षप्रवेश होणार आहे? पक्षप्रवेशाचं वगैरे काही तसं काही नियोजित नाहीये. प्रत्येक पक्षाकडनं कदाचित वर्ण कोणी नेता येणार असेल तर येईल, परंतु मूळ जबाबदारी आहे ती आमची सगळ्यांची आहे. आम्ही समन्वय एकमेकाशी समन्वय आम्ही साधणं हे अपेक्षित असल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून पुढाकार घेतोय आणि समन्वय समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ही प्रक्रिया केली जाईल. सकारात्मकता आपल्याला आणायची आहे. आणि एकच सेकंद, आणि मला अजून एक जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून पोचवायचंय की कधी नव्हे एवढा निधी आपल्या जिल्ह्याला आलेला आहे, कधी नव्हे एवढी कामं आपल्या जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेली आहे. आपल्याला धाराशिवचा जो चेहरा मोहरा बदलायचा आहे त्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्रित येऊन सकारात्मक काम केलं तर अजून गती जी आहे ती विकासाची वाढणार आहे. हे आम्हाला सगळ्यांना आता माहितीच आहे आणि म्हणून समन्वय जो आहे तो आम्ही साधतोय. इलेक्शनचं तर विषय आहेच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत महायुतीकडनं, डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार आपण म्हणतोय, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निर्णय जो आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच आपल्याला पुढे जायचंय. अमृत काळाचा आपण बोलतोय, तर त्या अनुषंगाने देखील आमची सकारात्मकता जी आहे ती खालपर्यंत आम्हाला पोहोचवायची आहे. दादा, भाजपचे काही नेते आहेत जे मोठे होर्डिंग लावतात शहरामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये, ते म्हणतात की लोकसभेचा उमेदवार तेच आहेत, मात्र अशा लोकांना या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलवलं जात नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की भाजपच्या काही नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही? मी परत रिपीट करतो की ही बैठक जी आहे ती समन्वयाची बैठक आहे. वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळी त्यांची काही अपेक्षा असू शकते, तो आमच्या अखत्यारीतल्या बाहेरचा विषय. हे सर्व आता जे समन्वयाचं चाललंय ते पॉझिटिव्हिटीकडे आम्ही नेतोय विषय. राजकारणामध्ये समन्वय समिती अंतिम झाली आहे का? हो, समन्वय समितीतील सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नावं काय असतात? हो, समन्वय समितीमध्ये शिवसेनेच्या वतीने दत्ताभाऊ साळुंखे असणार आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने सुरेश दाजी बिराजदार असणार आहेत. त्यानंतर प्रहारच्या संघटनेच्या माध्यमातून मयूर काकडे ती जबाबदारी स्वीकारतील. RPIच्या माध्यमातून राजाभाऊच स्वतः पवारसाहेब आहेत ते राहतील. आणि भारतीय आपलं रयत क्रांती संघटनेकडनं सूरजजी आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडनं नितीन काळे, असं साधारण स्वरूप आहे. इतर घटक पक्षाचे देखील समन्वय राहतील आणि आठवड्यातला एक दिवस ते आवर्जून या कामासाठी उपस्थित राहतील, उपलब्ध राहतील. समितीमध्ये सर्व पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिसत आहेत, मात्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिसत नाही. त्यांना निमंत्रण दिलं होतं का काय? तुमचा अभ्यास थोडासा कच्चा वाटतोय. सगळे जिल्हाध्यक्ष असातला भाग नाही. आणि आपले जे संताजी चालुक्य आहेत त्यांनीच सगळ्यांना निरोप दिले होते. ते स्वतः आजारी आहेत आज, त्यामुळे ते आलेले नाही आहेत. त्यात काहीतरी वेगळा विषय नाही. मुळात राज्य लेवलला ही समन्वय समिती गठीत करण्यात आली. त्यातले शिवसेनेच्या वतीने मी आहे, नंतर राज्यस्तरावरती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दादा राणादादा आहेत आणि
राष्ट्रवादीकडून सुरेश दाजी, आम्हाला तिघांना या जिल्ह्याची जबाबदारी दिली, तर आपण तिघं न करता तर जिल्ह्यातील इतर घटक पक्षांची सगळी लोक एकत्रित करून आपला विचार शेवटपर्यंत नेण्यासाठी म्हणून आता आम्ही ही प्राथमिक पहिली बैठक घेतली आणि त्यात हे जिल्हा लेवलचे आम्ही आमचे इथले समन्वयक नेमले. याच धर्तीवर आम्ही तालुका स्तरावर असे समन्वयक नेमू आणि गाव लेवलला सुद्धा असे समन्वयक नेमून तिन्ही घटक पक्षातला विचार 14 घटक पक्ष आमच्या सोबत आहेत ते सगळे एकत्रित करून या पुढच्या सगळ्या निवडणुका एकत्रितपणानं लढवण्याचा विचार, नुसती लोकसभा झाली तर नाही, तर यानंतर लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, इव्हन ग्रामपंचायत असेल, ज्या ज्या निवडणुका होतील त्या सगळ्या निवडणुका या घटक पक्षाच्या माध्यमातून आपल्याला एकत्रितपणानं लढायचे. त्यामुळं आपसापसात वेगळे विचार न होता हा पक्ष एकत्रित आहेत आणि सगळे आपण एकत्रित आहोत हाच विचार घेऊन चालण्यासाठी ही आजची प्राथमिक स्वरूपाची आमची बैठक आयोजित केली. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाने आतापर्यंत पत्रकार परिषद घेऊन आपापल्या उमेदवारी जाहीर झाल्या. तदनंतर आता तुम्ही समन्वय समितीची बैठक घेतली. नेमकं जिल्ह्यासाठी त्या समन्वय समितीकडून जो उमेदवार असेल विजन काय असणार आहे जिल्ह्यासाठी? मी थोडं रिपीट करतो. उमेदवारी हा विषय आमचा नाही आहे. आमचा विषय जो आहे तो जिल्ह्यामध्ये घटक पक्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असणं हा महत्त्वाचा विषय आहे. आणि जर तुम्ही विजन म्हटला तर मोदी साहेबांचं विजन काय आहे की पुढच्या 25 वर्षामध्ये आपला देश जो आहे तो विकसित देश म्हणून ओळख निर्माण करायची आहे. विश्वमित्र अशी आपली दृढ ओळख निर्माण करायची आहे. विकसित भारत म्हणत असताना मग विकसित धाराशिव विषय आला. विकसित धाराशिव म्हणजे काय, तर इथली मोठी कामं तर व्हायला हवी, परंतु इथे रोजगार निर्मितीवरती आपण भर देतोय. इथे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे की रोजगार, स्वयंरोजगार हे औद्योगिकरणाच्या माध्यमातून आणि पर्यटनाच्या माध्यमातून हे आपलं जास्त फोकस राहणार आहे. पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी शाश्वत पाणी हा आपला फोकस एरिया देखील राहणार आहे, जेणेकरून शेती आणि नंतर मग शेतमालावरची प्रक्रिया हे विषय सुद्धा महत्त्वाचे ठरणारच आहेत ना. दादा त्याला जोडण्यात प्रश्न, असमन्वय कुठल्या बाबतीत आहे? कुठल्या मुद्द्यांवर कुठल्या मुद्द्यावरती असमन्वय आहे आणि तो समन्वय झालाय का? कुठले मुद्दे आहेत ते आता कळेल ना. हायलाईट करणं तुम्हाला अपेक्षित नाही, आता जशा मीटिंग्स होतील त्याच्यातनं ते पुढे येईल ना. एकत्र बसणं म्हणजे एकत्रित प्रेस कॉन्फरन्स ह्याच्या आधी आपण घेतलेली नाहीये. आज एकत्र आम्ही बसून जनरल चर्चा केली आहे. असा कुठलाही एक विषय नाहीये जो प्रामुख्याने पुढे आला की समन्वय नाही म्हणून. सगळे प्रमुख एकत्र बसले होते. आता विषय काय की जसं आपण खाली जाऊ गाव स्तरापर्यंत तेव्हा विषय येतील, मग ते विषय जसे येतील तसे ते सोडवायचे. या अनुषंगाने ही समन्वय समिती जी आहे ती असणार आहे. सगळं अगदी 100% अलबेल होईल असं नाही, पण समन्वय साधणं ही प्रक्रिया जी आहे ती आपण करतोय. आजपर्यंत या मतदारसंघामध्ये पुरुषांचाच अस्तित्व राहिलेलं म्हणजे प्रभाव, महिला उमेदवारासाठी काय संधी देणार की नाही समन्वय समिती? समन्वय समितीचा आणि याचा काही तुम्हाला सगळ्यांसाठी पुन्हा एक बार सांगू इच्छितो, निवडणुकीतला उमेदवार कोण हा विषय हा अजेंडा या समन्वय समितीचा नाहीये. कार्यकर्त्यातला असलेला समन्वय साधून आमच्या म्हणजे सरकारच्या वतीने केलेले निर्णय त्याला जोडणंच. महिला एखादी पण पदाधिकारी या समन्वय समितीमध्ये नाही. महिलांचं तर मतदान 50% आहे. तुमची सूचना चांगली आहे. सूचना चांगली आहे. आपण प्रत्येक पक्षाच्या एक महिला पदाधिकारी जे आहेत त्यांनाही घेण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार नक्की करू. दादा, शासनाच्या विविध समित्या असतात त्यावर काही कार्यकर्त्यांची निवडणूक केली जाते, तर ती नेमणूक करताना ही समन्वय समितीच काम करेल का इतर कोणी ठरवणार आहे? नाही, हा मुद्दा तुम्ही मांडला तो योग्य आहे. त्या जे काही 2-3 कामं महत्वाची करायची आहेत त्यातलं हे काम देखील राहील. जवळपास सरकारचा टेन्यूर संपत आला तरी काही समित्या ज्या आहेत काय तो चर्चेमध्ये तो विषय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दादा मुद्दा तोच येणार. लोकसभेचा विरोधी पक्षाचा उमेदवार ठरलेला आहे. लोकसभेचा विरोधी पक्षाचा उमेदवार असं सांगितलं की ते स्वतः एवढे तुल्यबळ आहेत की पुढे त्यांना विरोधी पक्षांना म्हणजे आपल्याला उमेदवार जाहीर करण्यास वेळ लागतो. तुमच्याकडे उमेदवारच नाही. भाजपचं एवढं बुट वाईज हे असताना एवढी परिस्थिती त्या प्रतिक्रियेवरती प्रतिक्रिया देण्यालायक काही आहे असं मी मानत नाही. सगळ्यांचा